अहो आबा, तुम्ही असं जेवणाच्या ताटावरनं काय उठून आलात? हा, चला जेवायला. आबा, आपण नको ना त्यात पडायला. हं? तुम्ही जेवायला चला. चला. अहो, काय बोलू मी त्याला आबा? काय चुकलंय त्याचं? कसली तत्व आबा? जुन्या झाल्यात त्या सगळ्या गोष्टी. आपण नको ह्या विषयावर बोलायला. हं? तुम्ही खरंच जेवायला चला. तत्व तत्व तत्व, कसली तत्व आबा? आता बास. तुमच्या या तत्वांनी जसा ह्यांचा जीव घेतला तसा आता माझा जीव घेतल्यावर शांत होणार आहात का? सॉरी आबा. सॉरी, मला माफ करा. मला असं नव्हतं म्हणायचं. पण आबा, तुम्हीच विचार करा. काय मिळालंय तुम्हाला आयुष्यात तुमच्या या तत्वांमुळं आणि आदर्शवादी विचारामुळं? अर्थात म्हणा, अगदीच काही मिळालं नाही असं नाही म्हणता येणार. मिळालंय ना. घरात आयती चालून आलेली गरिबी, दाराच्या उंबरठ्यावर असणारं दारिद्र्य आणि असं तसं डोळ्यात पाणी आणणारं दुःख. आबा, मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा मीही काही स्वप्न पाहिली होती. पण तुमच्या सगळ्यांच्या तत्वाच्या गाठोड्यात ती कायमची गुंडाळली गेली आणि आणि कोपऱ्यात पडून राहिली तशीच. पण पण माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. तुम्ही मला जे सांगितलं, जसं ठेवलं तशी मी राहिले. कधी पैशाची अपेक्षा केली नाही, कधी दागिन्याची अपेक्षा केली नाही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा मानली. तुम्ही म्हणाल ती तत्व पाळली. पण आता बास. जे मी सहन केलं ते माझ्या मुलांना सहन करायला लागता कामा नये. आबा, जगण्यासाठी त्यांना तत्वाची नाही तर पैशाची गरज आहे. म्हणूनच माझी विनंती आहे तुम्हाला, आपण नको या विषयावर बोलायला. कारण तुमच्याशी वाद घालून माझा हक्काचं वडीलधारं माणूस माझ्यापासून लांब गेलेलं नाही चालणार मला. जाऊ दे तो विषय. तुम्ही जेवायला चला. चला.